नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 21 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा बघायला खूपच मजेशीर आहे, त्यामुळे ना शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सुरुवातीला पाहतोय की अर्जुन आणि सली हे दोघंजण बोलत असतात. आता सुरुवातीला तर काय होतं की अर्जुनला आता नुकताच त्या श्वेताचा फोन येऊन गेलेला असतो ना, आणि आता अर्जुन म्हणत असतो की चला बरं झालं आता श्वेताने आश्रमात आली म्हणजे तुमचं टेन्शन गेलं म्हणून. आणि आता मधुभाऊसुद्धा एकदम रिलॅक्स असतील. ग्रेट. आता असं म्हणल्यानंतर सायली उठून आहे ना बाजूला येते आणि आता अर्जुन म्हणतो, बायको काय गं, काय झालं म्हणून. सायली म्हणते, मी प्रियाचाच विचार करते. किती ठरवलं ना मी तरी मी तसं नाही करू शकत. आतासुद्धा ना ती हॉस्पिटलमध्ये येऊन राहिली, यामागे सुद्धा ना काहीतरी गडबडच असणार आहे, पण तिच्या डोक्यामध्ये नक्की काय चाललंय ना हे मला काही कळतच नाही. अर्जुन म्हणतो, अगं नको कळू देत, मी तर म्हणतो ना की तू विचारच करू नको, सोडून दे. आणि आता तिथून अर्जुन काय करतो की चला चैतन्याला फोन करायचा राहील असं म्हणून आता चैतन्याला फोन करायला लागतो. आणि चैतन्याला म्हणत असतो, चैतन्य ऐक, वात्सल्य आश्रम स्टेट लेवलवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करावं लागेल तर ते जरा बघ ना, आणि त्यासाठी 2 नंबर पाठवतोय, तर ते नंबर पण तिथं दे आणि मग मी पुढच्या गोष्टी न करतो असं अर्जुन म्हणतो. आणि आता पाय म्हणून फोन ठेवतो. आता बघा सायली लगेच सायलीची होतात आज मूड स्विंग सुरू. आणि आता सायली येते ना अर्जुनवरती खूपच आता ओरडायला लागते आणि अर्जुनला म्हणते, सतत सोडून दे सोडून दे, फक्त एवढंच येतं ना तुम्हाला. आता असं रागून बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो, अरे मी काय केलं, मला काही कळालं नाही. सायली म्हणते, आता तुम्ही म्हणालात ना मी प्रियाचा विचार करत होते तर सोडून दे म्हणून. अर्जुन लगेचच म्हणतो की अगं सोडून दे म्हणजे की तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, जरी प्रियाच्या मनात असेल की हॉस्पिटलमधून पळून जायचं तरी ते शक्य होणार नाही, कारण पोलीस आहेत ना तिथे पहारा देत आहेत ना. आता असं म्हणल्यानंतर सायली म्हणते, मग म्हणजे मी काय कसला विचारच करायचं नाही असं म्हणणं आहे का तुमचं. नाही, कसं आहे ना की सगळ्या गोष्टींना तुम्हाला तुमच्याच मर्जीने झालेल्या हव्या असतात. आणि आता आता ही खोलीच बघा ना, काय करून ठेवलं या खोलीचं तुम्ही. हे बघा, ही पुस्तकं इथे ठेवतात का, ही पुस्तकं, तो ती लॅपटॉप ठेवायची जागा आहे का. आणि आता म्हणते की हे बघा, हा टॉवेल, हा तर टॉवेल आहे ना, सतत भिजलेला टॉवेल आहे ना, बेडवरतीच पडलेला असतो. आणि या फाईल्स ही जागा आहे का फाईल्स ठेवण्याची, ही जागा आहे का सांगा ना. आणि म्हणते, काय एवढा पसारा करून ठेवलाय तुम्ही. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तुझा नक्की मुद्दा काय आहे, प्रिया का पसारा, नक्की मुद्दा काय आहे तुमचा. तर आता सली म्हणते, मुद्दा दोन्हीसुद्धा आहे. आणि तुम्ही हे असे का बसलाय, पहिल्यांदा तर नीट बसा बरं, ताट बसा. काय नाही की पाठीला रग लागली नाही की परत तुम्ही मला सांगाल की बायको पाठ दुखती चिपून दे म्हणून. अर्जुन म्हणतो की नाही मी ना त्यापेक्षा ना उभा राहतो एकदम स्ट्रेट. सली म्हणते, कशाला, बसून बोला, बसा इथे, सांगते ना मी. आता अर्जुन म्हणतो की नाही त्यापेक्षा ना मी माझी फाईल आहे ना स्ट्रेमध्येच नेऊन ठेवतो म्हणून माझं काम संपवतो. हां, आता लगेच अर्जुन जायला निघतो तर सली जोरात ओरडते आणि म्हणते, वा 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 वा, छान, म्हणजे मी हे सगळं आवरत बसायचं आणि तुम्ही खाली जाऊन खुशाल कॉफी डोसत बसणार का. तर अर्जुन म्हणतो, कॉफी, अरे पण नाही, मी कॉफी तर मागितलीच नाही आहे, नको आहे मला कॉफी. आता सायली म्हणते, मी सतत सांगते ना तुम्हाला कॉफी पिऊ नका, पण तुम्ही माझं ऐकतच नाही. अरे बापरे, या सायलीला काय झाले नाही की अर्जुनने तर कॉफीसुद्धा मागितली नाही. पण सायलीच्या आज मूड स्विंग्स खूपच होत आहेत. अर्जुनला आता सायली म्हणत असते, मी काही बोलली ना की तुम्ही एका कानातनं ऐका आणि दुसऱ्या कानातनं सोडून देतात, पण तुमच्या मेंदूत आहे ना गोष्टी शिरतच नाहीत. अर्जुन म्हणत असतो की बायको, मी कॉफी कुठं मागतोय, मला नको आहे कॉफी. आणि सायली म्हणत असते, काही बोला या माणसाला, हा माणूस ना माझं काही ऐकतच नाही आहे म्हणून. सायली आता रागाने ना रुसून एका कोपऱ्यात जाऊन उभी राहते. आता काय होतं की अर्जुन पाठीमागे तिचे येतो आणि म्हणतो की बायको, मी जरा कन्फ्यूज झालोय, नेमकी तू का चिडलीस ग माझ्यावरती. सायली पुन्हा ओरडते, हे बघा, तुम्हाला एकच गोष्ट नाही मी हजारदा सांगत असते पण तरीही तुम्हाला काही कळतच नसतं. अहो, किती पसारे टाकून ठेवताय तुम्ही सगळीकडे. आणि म्हणते की मला हल्ली नाही जमत आहे सगळं करायला म्हणून. आणि म्हणते, आणि मग सगळा कामाचा भार बिचारे आईंवर पडतो. अर्जुनला तर काही कळतच नाही, आईंवर कसा काय रूममधल्या पसाऱ्याचा भार पडेल. आपण पाहतोय आता पण इकडं हॉस्पिटलमधला सीन. आता इकडे हॉस्पिटलमध्ये प्रिया ना जोरात आहे ना, पोट दुखतंय म्हणून ओरडत असते. आता नर्स येते आणि म्हणते, काय होते. प्रिया म्हणते, अहो मला खूप पोट दुखतंय हो, मी जेव्हा इथं आली ना तेव्हाही मला असंच दुखत होतं, पण नंतर ना मला बरं वाटलं, पण आता बघा ना आता परत पोट दुखायला लागलं. नर्स म्हणते की थांबा, मी ना इंजेक्शनच देते तुला म्हणून. असं म्हणून आता नर्स काय करते की इंजेक्शन भरते आणि आता प्रियाच्या जवळ जे टेबल आहे तर त्या ट्रेमध्ये ते इंजेक्शन ठेवून देते. आणि प्रियाला वाटते की ती इंजेक्शन देईल नर्स म्हणून, पण ती नर्स फक्त इंजेक्शन भरते आणि शेजारच्या ट्रेमध्येच ठेवते. प्रिया म्हणते, अहो ते इंजेक्शन द्या ना तुम्ही, तसं का तिथं ठेवलं आहे म्हणून. आता ती नर्स म्हणते, नाही असं देता येणार नाही इंजेक्शन, पहिल्यांदा डॉक्टर येतील, तुम्हाला चेक करतील आणि मगच तुम्हाला इंजेक्शन देतील, ठीक आहे असं म्हणून. आता ती नर्स तिथून निघून जाते. आणि बघा प्रिया आहे ना ती ऐग म्हणजे काय ओरडत असते, ती लगेच स्टॉप होते. इकडे आपण अर्जुन आणि सायलीचा सीन पाहतोय पुन्हा. इकडे अर्जुनला काही कळतच नसतं. अर्जुन म्हणत असते, मम्मा अगं पण मम्मा आपल्या रूममध्ये काय येईल. आणि हे बघ, ती आपल्या रूममध्ये ना कधीसुद्धा येत नाही साफसफाई करायला. सायली म्हणते, म्हणजे अच्छा तुम्हाला आता असं म्हणायचं आहे की आईने येऊन आपली खोलीसुद्धा साफ
करायची का, काय म्हणणं काय आहे नक्की तुमचं. अर्जुन लगेच घाबरायला लागतो ना. अर्जुन म्हणतो बायको तुम्हाला सांगशील का, तू नक्की का चिडलीस, प्रिय हॉस्पिटलमध्ये म्हणून चिडली आहे, मी सोडून दे म्हणून चिडली आहेस का, पसारा आहे म्हणून चिडली आहेस, की इन जनरली मी जन्माला आलोय म्हणूनच तू चिडलीस. लगेच सायली म्हणते की बघा बघा असं तुम्ही असं बोलताना आणि आणखीन मला चिडवता. आता तुम्ही जन्माला आला याचा आम्हाला त्रास का होईल, काही वाटेल ते बोलायचं का, तुम्हाला ना काही बोलण्याचं भानच नसतं, जाऊ दे तुमच्याशी बोलण्यात अर्थच नसतो असं म्हणून सायली आता रडायला लागते आणि जाऊन आहे ना बेडवरतीच रुसून बसते. अर्जुन तिच्या पाठीमागे पुन्हा जातो आणि म्हणतो की बायको बायको प्लीज रडू नकोस ना गं, हे बघ हा पसारा आहे ना, हा सगळा मी साफ करतो ना, हा आता बघा आता तू रूम कशी चकाचक एकदम साफ करतो. आणि बघा इथून पुढे अर्जुनची अशी काही धमाल करते ना ही सायली, की अर्जुनचे नाके नऊ येतं. हा आता पहिल्यांदा तर अर्जुन काय करतो की त्याच्या टेबलवरच्या फाईल्स उचलतो आणि आता नंतर साईडच्या पण टेबल्सवरच्या फाईल उचलायला लागतो, पण धाडकन त्याच्या हातातून सगळ्या फाईल्स पडतात, कारण पुस्तक आणि फाईल्स एकत्र अर्जुनने घेतलेले असतात. आणि सायली रागाने ना बेडवरून हे सगळं बघत असते. आता अर्जुनच्या हातून फाईल पडली की सायली अशी काही रागाने बघते ना, की बस अर्जुन लगेच म्हणतो की नाही फाईल घेतली नाही ना, एक काम करतो मी, एक ठेवतो हां मी म्हणून. आणि अर्जुनची अशी आज काही मजा दाखवली नाही की बस खूपच मजेशीर भाग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. सायली आता तिथून सूचना देत असते की फोटो डावीकडे आणि पुस्तके सगळी उजवीकडे ठेवा म्हणून. अर्जुन सारखा धडपडत असतो आणि आता सायली त्याच्याकडे सतत रागाने बघत असते. अर्जुन आता बिचारा कसे तरी फोटो वगैरे ठेवतो, ते पुस्तकं वगैरे असा कोंबतो, त्याचा आवाज होत असतो आणि सायली सतत त्याच्याकडे रागाने बघत असते. आज अर्जुनची अशी काही फजिती होते ना की बस आज अर्जुन सायलीच्या चांगल्याच तावडीत सापडतो. आता त्या फोटोवरची धूळ काय पुसत असतो, सगळं ठेवतो. आता पुन्हा येतो अर्जुन आणि आता पुन्हा ना सायली त्याला सांगत असते फोटो डावीकडेच ठेवा म्हणून. आता ठेवतो बाबा बिचारा एकदाचा. आता बघा आता अर्जुन घेतो पुढचा आवरायला. आता अर्जुन काय करतो की अरे म्हणतो अरे अजून पुस्तकं आहेतच ना, मी विसरलोच होतो म्हणतो. पुन्हा पुस्तके घेतो, पुन्हा ठेवून देतो. आता पुन्हा कपाटातलं सुद्धा असंच आवरताना होतं. आता अर्जुन तेवढे लॅपटॉप फाईल वगैरे ठेवली की म्हणतो झालं एकदम साफ. आता सायली बेडवरच्या फाईलकडे बघते. अर्जुन आता पळत येतो म्हणतो हो फाईल्स राहिल्याच ना, मला दिसलेच नाही तिथून फाईल्स, सॉरी म्हणून आता फाईल्स ठेवायला जातो. आणि बघा आता फाईलच म्हणत असतो काय तू मागे राहते म्हणून. आणि आता पुन्हा अर्जुनला वाटते की झालं काम. आता सायली पुन्हा रागाने कपाटाकडे बघते. अर्जुन पुन्हा पळत जातो आणि आता कपडे कोंबायला लागतो. सायली म्हणत असते नीट हँगरला कपडे लावून ठेवा म्हणून. आणि एक शर्ट ठेवतो, एक बाहेरच ठेवतो. सायली म्हणते आता हा कोट काय मी घालणार आहे का. अर्जुन पुन्हा तो कोट सुद्धा ना आतमध्ये ठेवतो, तर तिथंही ना सतत धडपडतच असतो. सायलीच्या रागवण्यामुळे ना अर्जुन अक्षरशः भाव चढून गेलेला असतो. सायली जोरात ओरडते कोंबू नका, कपडे व्यवस्थित ठेवा ते हँगरला लावून. अर्जुन आता ठेवतो कसे बसे कपडे, पण ते काही सायलीला पटतच नसतं. आणि आता पॅन्ट काय पडते, शर्ट काय पडतो, असं करत शेवटी एकदाच ठेवतो बाबा अर्जुन. तर दरवाजा इतक्या जोरात बंद करतो की ते दरवाजाचा हँडल असतो ना तर तेच तुटतो. सायली म्हणते झालं तोडलं म्हणून. आता अर्जुन पुन्हा ते बसवतो आणि म्हणतो वा परफेक्ट बसलं आणि म्हणतो बॉडी ना माझी ताकद असा करायला लागतो. सायली आता ओरडते या टॉवेलचं काय करायचं आता इथं तुम्ही, आता मी काय करायचं ओल्या टॉवेलचं, मी किती वेळा तुम्हाला सांगायचं. अर्जुन इतक्या पळत टॉवेल घेतो, अक्षरशः खाली पडतो जमिनीवर आणि पळून जातो आणि बाहेर नेऊन टॉवेल टाकतो. आणि आता पुन्हा धापा टाकत येतो आणि म्हणतो झालं. आता सायली हसायला लागते अर्जुनची धावपळ बघून. अर्जुन म्हणतो तू हसायला लागलीस, बघितलं मी, तू हसत होतीस ना, पण एक गोष्ट मला कळत नाही, तू आता तर चिडली होतीस ना, आता लगेचच हसतीस, पुन्हा राग होतीस. अर्जुन कन्फ्यूज होतो आणि म्हणतो बायको तू ठीक आहेस ना, फाईन आहेस ना. आता सायली त्याच्याकडे पुन्हा रागाने बघते आणि म्हणते की मी कशाला हसू, नाही म्हणजे मी काय तुम्हाला आजारी वगैरे वाटते का, मी हसू पण शकत नाही का आता. आणि आता अर्जुनची मजा घेत असते. अर्जुन म्हणतो की अरे मला असं वाटते की तू विचित्र वागते म्हणून. सायली म्हणते मी विचित्र वागते का, आणि ही पुस्तकं ही इथं ठेवायची जागा आहे का म्हणून. आता अर्जुनला पुन्हा रागवायला लागते. अर्जुन म्हणतो अगं ठेवतो म्हणून. आता पळत जातो तर त्याच्या हातून ना फ्लॉवर पॉटच जोरात खाली पडतो आणि तो फ्लॉवर पॉट फुटतो आणि आता सायलीचं काम डबल वाढून बसतं. अर्जुन इतका बिचारा घाबरतो ना आज की बस, सायली तर डोक्यावरच हात लावून मारून घेते. आता अर्जुन इतका घाबरलेला असतो, आता त्याला ना काहीच कळत नाही म्हणून तो फ्लॉवर पॉट उचलतो. सायली आता त्याच्याजवळ येते आणि आता पुन्हा त्याला जोरात ओरडते आणि म्हणते की झालं तोडला ना, तर पुन्हा त्याच्या हातातून तो फ्लॉवर पॉट पडतो. अर्जुन बिचारा इतका घाबरलेला असतो ना आज की त्याला काही कळतच नसतं. आता अर्जुन म्हणतो की नाही ते होईल मी ते करतो म्हणून. सायली खूप रागवायला लागते. सायली म्हणते हे असं तुमचं आवरायला सांगितलं ना की ठेवलं ना फ्लॉवर पॉट तोडून, आता मी आईला काय उत्तर देऊ. अर्जुन म्हणतो मग मला तू काही सांगू नकोस प्लीज, मी नाही असं करायला लागतो. सायली म्हणते तुम्ही ना काहीच करू नका, काय कसं आहे ना की तुम्हाला मी सांगितलं ना आवरावर करायला, ही माझीच चूक झाली, मीच मूर्ख होते, त्यापेक्षा ना तुम्ही काही करू नका, मी सगळी आवरावरी करेन
करेक्ट असं म्हणून अर्जुन आताचा बोलत बोलत कोपऱ्यातच निघून जातो. इतका घाबरलेला असतो बिचारा की आलो आलो, एक मिनिट असं म्हणून ना रूमच्या बाहेर पळून जातो. सायली म्हणत असते कोण बोलवतोय तुम्हाला, म्हणजे ही सगळी आवरावरी मी करायची का, आहो आहो म्हणून. तर अर्जुन इतका पळून जातो ना की बस, आणि तर रूमच्या बाहेर असा पळूनही ना असं जिन्यामध्ये ना लपून बसतो आणि म्हणत असतो की काय झाले माझ्या बायकोला, कमाल आहे, अचानकच चिडते, अचानकच शांत होते आणि परत ती शांत होते, पुन्हा चिडते, अरे हिचं काय चाललंय, मध्येच रडते काय, अरे हे जे मूड स्विंग्स होत राहतात का, असा अर्जुन विचार करतो आणि म्हणतो की आता मी काय केले, आता तर मी काहीच केलं नाही तरी मला इतकी का रागवती म्हणून. आता सायली आता म्हणत असते तुम्ही खोलीत तरी या अगोदर म्हणून. अर्जुन इतका घाबरतो ना की आता तिथून सुद्धा बघा पळून जातो आणि त्याच्या मम्माच्या खोलीतच जाऊन बसतो. आता अर्जुन पळत गेला की सायली तिथे येते आणि म्हणते आहो आहो, तर अर्जुन पळून गेलेला असतो. तर सायली म्हणते हे असं आहे, घेतलेली वस्तू जागच्या जागी ठेवायची नाही आणि मी काय बोलले की खोलीतनं निघून जायचं, छान झालं यांचं असं सायली म्हणून तंत्रनं त्यांना रूममध्ये निघून जाते आणि म्हणते याच तर तुम्ही परत आपण पाहतो इकडे ना इन्स्पेक्टर म्हणत असतात डॉक्टर या कायद्याला काय झालंय, तर डॉक्टर म्हणतात याला पॅनिक अटॅक आलाय, त्यामुळे हार्टवर प्रेशर आलंय, आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आहे, पण हा थोड्या वेळ ना इथेच राहील असं आता डॉक्टर म्हणतात. आता ते इन्स्पेक्टर म्हणतात डॉक्टर मला नाही या कैद्याच्या ना सह्या लागतील म्हणून, असं आता बोलत असतात. आणि आता आपण प्रिया पाहतोय की प्रिया बघते त्या कैद्याकडे, तर तो कैदी दुसरा तिसरा कोणी नसून नागराज असतो. बापरे, प्रिया तर उठूनच बसते, तिला आनंदच होतो की फायनली नागराजने तिच्या सांगण्याप्रमाणे हॉस्पिटल म्हणजे जेलमधून आजारी आहे असं नाटक करून हॉस्पिटलमध्ये तो आलेला असतोय. आणि आपण पाहतोय की प्रिया आता तिथं त्या नर्सने जे इंजेक्शन ठेवलेलं असतं ना प्रियासाठी, तर ते इंजेक्शन घेते आणि नागराजकडे येते आणि बघा नागराजकडे अशी काही भीतीदायक चालत येते ना, आणि नागराज ना असं डोळे बंद करून पडलेला असतो आणि जोरात त्याच्या अंगामध्ये ना असं इंजेक्शन खुपसायला प्रयत्न करते आणि इतक्यातच नागराजचे डोळे उघडते. नागराज इतका घाबरतो, दचकतो ना तो आणि जोरात हे म्हणून ओरडतो. लगेच प्रिया त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते अरे चेष्टा करते मी, चेष्टा करते असं म्हणते. आणि आता त्या म्हणजे नागराजला ना गप्प करते. नागराज खूपच घाबरलेला असतो. प्रिया म्हणते मस्करी करते मी, उगाच ओरडू नका जोग नाही तर ना सगळे गोळा होतील, कळलं का तुम्हाला. नागराज म्हणतो तू आणि इथे, आणि म्हणतो की कधी तुझं डोकं कसं चालेल ना सांगता येत नाही, तू सॉलिड आहेस असं नागराज म्हणतो. आता प्रिया म्हणते या सगळ्या चाव्या फिरवायला म्हणूनच तरी मी इथे आली आहे, कारण काय ना की इथून ना या सगळ्या गोष्टी सोप्या पडत आहेत, म्हणून म्हणते माझ्यावरती ना विश्वास ठेवत जा जरा. नागराज म्हणतो कळलं बोल पुढे, आता मला ना इथे आणण्याचं काय प्रयोजन आहे ना ते सांग म्हणून. आणि म्हणतो की मला हॉस्पिटलमध्ये पडून बिडून नाही राहायचं, कळलं का तुला, मला ना बाहेर जायचंय खुल्या जगात, ताट मानेनं मला फिरायचंय असं नागराज म्हणतो. प्रिया म्हणते ते इतक्यात होणं तर काही शक्य नाहीये, त्यासाठी आधी अर्जुन आणि सायलीला ना उद्ध्वस्त करावं लागेल आपल्याला, असंही प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते आणि त्यासाठीच तर मला तुमची आणि महिपतची मदत हवी आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर नागराज लगेच उठून बसतो आणि तिला म्हणायला लागतो की ठीक आहे मग आमची मदत हवी आहे ना, पण काय तुझा प्लॅन काय आहे म्हणून. प्रिया सांगायला लागते की जो काय प्लॅन असेल ना तर तो मी तुम्हाला सांगेनच म्हणून. माझ्या एका सोर्सकडून मला अर्जुन आणि सायलीचे सगळे डिटेल्स मिळत आहेत म्हणून, आणि म्हणते की त्याचा आपल्याला ना खूप फायदा होणार आहे म्हणून. नागराज म्हणतो हा ठीक आहे, पण कसं असते ना प्रिया की इतक्यातच कॉन्स्टेबल येते आणि म्हणते हे बघ प्रिया तुझ्यासाठी ना श्वेताचा फोन आहे. आता प्रिया काय करते की साऊंड ऑन करून ठेवते आणि कॉन्स्टेबलला म्हणते तुम्ही जरा बाहेर लक्ष द्या. आणि आता नागराज आणि प्रिया दोघी ते श्वेताशी बोलतात, अर्थातच फक्त श्वेताचा आवाज दाखवलाय. ते श्वेता म्हणते आज आश्रमामध्ये ना 2 मुली आल्यात म्हणून. प्रिया म्हणते हे बघ मला प्लीज अर्धवट माहिती देऊ नकोस, मला पूर्ण माहिती दे, मला त्यांची नावं त्यांची सगळी माहिती हवी आहे म्हणून, आणि त्यांचे फोटोसुद्धा हवेत, हा कळलं. आता ती श्वेता म्हणते हो मी तुला त्यांच्या फॉर्मचा फोटोज पाठवते, म्हणजे तुला सगळी माहिती मिळेल ना त्याच्यावरून, आणि त्या मुलींकडे असलेल्या वस्तूंचे फोटोसुद्धा मी काढून पाठवते म्हणून. आता असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते की ठीक आहे म्हणून फोन ठेवते आणि म्हणते नागराजला म्हणते अरे ही तर पहिल्याच पटक्यात आपल्याला लॉटरी लागली ना, आणि म्हणते की सायली तुझा आश्रमावरती तुझा खूप जीव आहे ना, आता तोच आश्रम तुझा जीव घेईन का नाही बघ असंही प्रिया म्हणते. आणि म्हणते की नवी आई आश्रमासकट स्वतःला संकटात नाही असं या सायलीबद्दल म्हणत असते, आणि हातातलं इंजेक्शन घेऊन जपून 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 चाल रे पुढे धोका आहे असं गाणं म्हणत असते. आपण पाहतोय पुन्हा पुढचा म्हणत असते सायली क्षणात हसायला लागली आणि क्षणात रडायला सुद्धा लागली. तर अर्जुन म्हणतो हो, कल्पनाताई म्हणतात आणि तिने तुझ्यावरती उगाच चिडचिड सुद्धा केली. अर्जुन म्हणत असतो हो ना, आणि या दोघी जणी सुद्धा ना आता हसत असतात. अर्जुन यातून इकडे बघतो आणि म्हणतो अरे हसताय काय तुम्ही दोघेही, इथे मला एकतर काही कळत नाहीये काय चाललंय ते, आणि तुम्ही हसताय असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो मी तर कन्फ्यूज झालो आहे म्हणून, मी काही केलं नाही आहे तरीसुद्धा ना ती मला सारखी चिडते माझ्यावरतीच आणि मलाच रागवती म्हणून. नाही म्हणजे काय आहे ना की एका मोमेंटला ती खूपच स्वीट आहे हसती, अरे पण दुसऱ्या मोमेंटला ती लगेचच चिडते असं अर्जुन सांगायला लागतो. आणि म्हणतो की मम्मा मला तर काहीच कळत नाही आहे म्हणून, आणि या दोघीजणी हसत असतात अर्जुनकडे बघून. अर्जुन म्हणतो मला तर ना काही लॉजिकच लागत नाही आहे, सगळं लॉजिक सोडून दिले तिने असं मला वाटतंय म्हणून. अस्मिता म्हणते अरे प्रेग्नन्सीमधल्या मूड स्विंग्समध्ये ना कोणतंच लॉजिक
शोधायचं नसतं अर्जुन. आता अर्जुन म्हणतो हे मूड स्विंग्स आहेत इतक्या टोकाचे. तर अर्जुन असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात की अरे हो, अरे तुमच्या तिघांच्या वेळेला ना तर मी ह्याच्यापेक्षा विचित्र वागत होते माहिती आहे का तुला. अर्जुन म्हणतो हां. तर कल्पनाताई म्हणतात एकदा काय झालं होतं माहिती आहे का, अस्मिताच्या वेळेस आहे ना मी इतकी चिडली होते ना तुझ्या डॅडला ना मी अंगठे धरून उभं केलं होतं. अर्जुन म्हणतो काय. तर आता त्या म्हणतात हो. आता अस्मिता म्हणते अरे हा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, तू पहिल्यांदा शांत आणि तिलासुद्धा शांत कर, एवढंच तू फक्त करू शकतोस, कळलं का. आता अर्जुन म्हणत असतो की आता मी काय करू ना, मला काही कळतच नाही म्हणून एकटाच बडबडायला लागतो. इतक्यातच आपण पाहतोय की सायली आता दरवाज्यात येते. आता सायलीला बघून अर्जुन इतका घाबरतो ना आणि सायली आता रडायला लागते आणि अहो म्हणून रूममध्ये येते आणि म्हणते मी मगाशी तुमच्यावरती खूप चिडली ना, मला ना कळलंच नाही की मी अचानक एवढी तुमच्यावर का चिडली म्हणून. सायली लागते रडायला. आता या दोघींना काय ते तिचं कौतुक वाटत असतं. सायली म्हणत असते मी नाही हा वागणार इथून पुढे असं, सॉरी सॉरी म्हणून अर्जुनला आता ती येऊन मिठीच मारते. अर्जुन म्हणत असतो की ओके ओके हळूहळू रडू नकोस हा, रडू नकोस म्हणून. कल्पनाताई म्हणतात घे क्षणात चिडचिड आणि क्षणात सॉरीसुद्धा. अर्जुन म्हणतो होणाऱ्या आईच्या शरीरात काय काय चेंजेस होतात ना हे आम्हा पुरुषांना कधीच कळू शकणार नाही म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर कल्पनाताई म्हणतात खरं आहे रे खरं आहे. आणि म्हणून तर आपण आहे ना फक्त त्यांना समजून घ्यायचं असतं, बाकी काही बोलायचं नसतं. इतक्यातच अश्विन येतो आणि हाक मारतो मम्मा अस्मिताई हे बघ म्हणून. आता बघा अश्विन म्हणतो की अरे मी ना आता रील्स बघत होतो तर हे बघ हे काय बघितलं मी म्हणून. आता अर्जुनला दाखवतो आणि म्हणतो की महिपत शिकरेचं रील आहे हे म्हणून. आता महिपत बाबा की जे म्हणून महिपतचं जे काही रील आहे ना तर ते बनलेलं असतं आणि सगळीकडे व्हायरल होत असतं. आता अश्विन म्हणतो आणि व्ह्यूज बघ त्याला मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत म्हणून. अर्जुन म्हणतो बापरे हा महिपत नाही. आता अस्मिता बघते, सगळेजण ते रील्स बघतात. हां अस्मिता म्हणते महिपत रील्स कधीपासून करायला लागला म्हणून. अश्विन म्हणतो अगं तो स्वतः नाही रील्स करत, त्याचे भक्त करतात म्हणून. कल्पनाताई तर म्हणतात भक्त आणि त्याचे. आता असं म्हणल्यानंतर अश्विन म्हणतो हो अगं तो खूप मोठा चमत्कारी बाबा झालाय आता. अरे खूप सारे फॉलोअर्स आहेत त्याचे, खूप सारे मानतात लोक त्याला, बघा तर तुम्ही. आणि म्हणतो की सगळ्यांना आशीर्वाद वगैरे देतोय, हे असे काहीतरी रील्स आहेत त्याचे. अर्जुन म्हणतो महिपत आणि बाबा हे शक्यच नाही आहे, फेक बाबा आहे तो. आणि म्हणतो की फेक महिपतसारखा माणूस आहे ना कधीच सुधारू शकत नाही म्हणून. आणि आपण पाहतोय की असं म्हणल्यानंतर सायली म्हणते आणि हे बाबा वगैरे पण आहे ना हे सगळं त्याचं नाटकच असणार आहे म्हणून. आणि सायली म्हणते आता त्याच्यावरती ना लक्षच ठेवायला हवं आहे. अर्जुन म्हणतो असं नाही आहे आता, आता फक्त स्वतःकडे आणि होणाऱ्या बाळाकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. महिपतला जे काही करायचं आहे ना तर ते करू देत, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे म्हणून. कल्पनाताई म्हणतात हो ना, आणि या अशा दिवसांमध्ये ना सायली या लोकांचा आपण विचारसुद्धा करायचा नाही आहे. अर्जुन म्हणतो करेक्ट म्हणून. कल्पनाताई म्हणतात उलट त्यांच्यापासून आहे ना आपण 4 हात लांबच राहायचं, आपण त्यांचा विचार करायचाच नाही आहे. अस्मिता म्हणते आणि हो आपण आता ना सावध राहायचं, बस एवढंच करायचं म्हणून. असं म्हटल्यानंतर आता हे सगळ्यांना पटतं. आता इतक्यातच ना अर्जुनचा फोन वाजायला लागतो. अर्जुन म्हणतो अरे चैतन्याचाच फोन आहे, मी आलो छान जरा म्हणून. आता अर्जुन तिथून निघून जातो. अस्मिता म्हणते महिपत बाबा म्हणे आजकाल हा बिनभांडवलाचा ना धंदाच झाला एकतरी. आणि अस्मिता पुढे म्हणत असते आणि त्याचे जे भक्त असतात ना जे हांजी हांजी करणारे ते तर एक नंबरचे मूर्ख असतात म्हणून. कल्पनाताई म्हणतात नाहीतर काय, आणि नाहीतर ह्या अशा पडद्यामागून आहे ना महिपत काय काय कारवाया करत असेल ना त्याचे त्यालाच माहिती म्हणून. आपण पाहतो की अश्विन म्हणतो की खरं आहे मामा हे सगळं म्हणून. पुन्हा इकडे हॉस्पिटलचा सीन दाखवला आहे. प्रिया म्हणत असते हे बघ श्वेताने आज वात्सल्य आश्रमात आलेल्या मुलींची ना सगळी माहिती पाठवली म्हणून ती नागराजला दाखवत असते. आणि म्हणते आता मी काय सांगते ना ते नीट ऐका काका, ही सगळी माहिती आहे ना तुम्ही राकेश सचिन आणि महिपतपर्यंत पोचवायची, ठीक आहे. तर आता नागराज म्हणतो अरे मी का माहिती पोचवायची हां. प्रिया म्हणते हो तुम्हीच. तर आता नागराज म्हणतो राकेश आणि सचिन वारंवार तुम्हाला भेटतच असतात की तो प्रिया तुला, मग तू सांग ना मी कशाला सांगायचं. आणि महिपत मी आणि महिपत काय सारखी भेटत असतो का, तुला काय वाटलं मी तुरुंगातून बाहेर पडायचं, पांढरे कपडे घालायचे आणि त्याच्या भक्तगणांमध्ये जाऊन बसायचं आणि महिपत बाबा की जय महिपत बाबा की जय असं म्हणून त्याला माहिती सांगत बसू का. काय फालतू बडबड करते का प्रिया तू. आणि तुला सांगतोय म्हणून चुटके वाजून बोलायला लागतो आणि म्हणतो तू नीट लक्षात ठेव तुझी कामं करायला मी काय तुझा नोकर नाही आहे असा हा नागराज जोरात ओरडतो. प्रिया इतकी चिडते ना नागराच्या बोलण्याने, तिच्या हातात असलेलं इंजेक्शन आहे ना जोरात ते ना नागराच्या मांडीतच खुपसते ना आणि इतकं जोरात नागराज ओरडतो ना की लगेचच प्रिया हाक मारायला लागते डॉक्टर नर्स प्लीज या ना, हे बघा या काकांना काही त्रास होतोय म्हणून. आता ती नर्स म्हणते काय हो काका तुम्हाला काही त्रास होतोय का. आता नागराज म्हणतो काही नाही जरा मांडीत माझ्या कळ आली होती बाकी काही नाही म्हणून. आता या प्रियाने इंजेक्शन खूप असलेलं असतं मांडीत नागराजच्या. बापरे प्रिया काय डेंजर आहे. आणि आता नर्स आली म्हणून पटकन ते नागराजने झाकलेलं सुद्धा असतं. आणि आता नागराज म्हणतो जा हां तुम्ही, मी हाक मारतो तुम्हाला म्हणून. आता ते नर्स गेली की पटकन ते मांडीतलं इंजेक्शन आहे ना उपसून काढतो हा नागराज. आणि आता पुन्हा प्रिया त्याच्याजवळ येते. नागराजला खूप त्रास होतो हां असं इंजेक्शन इतक्या जोरात खसकन खुपसल्यामुळे. नागराज म्हणते
ही मस्करी आहे का तुझी, असं म्हणून इंजेक्शन फेकून देतो. प्रिया म्हणते म्हणूनच तर तुम्हाला सांगते ना, मी जे करायला सांगते ना ते शांतपणे करा तुम्ही म्हणून, कळलं का तुम्हाला. नागराज आता हात जोडतो आणि म्हणतो हो बाई तू जे सांगशील ना तर ते करेन मी, हां पण ही असली मस्करी नको करू माझ्याशी, अगं एक दिवस आहे ना खरोखर जीव घेशील माझा, असं नागराज म्हणतो. आता प्रिया पुढे म्हणते आता ऐका. नागराज म्हणतो बोला. तर प्रिया म्हणते काल आचमले आश्रमामध्ये ते डायलिसिस काका आहेत ना, या 2 मुलींना घेऊन आले, त्यातली हे बघा ही मुलगी आहे ना, हिला आपण गायब करायचंय म्हणून, आणि म्हणते की आणि नंतर सचिनच्या ताब्यात द्यायचं म्हणून. आता त्या मुलीची काय किंमत लावायची ना, तर ते डील ऑलरेडी सचिनने ठरवलंय म्हणून. आता नागराज म्हणतो मुलींची डील, तर प्रिया म्हणते साधीसुधी मुलगी नाही, वात्सल्य आश्रमात आश्रयासाठी आलेल्या मुलीचं डील आहे ते म्हणून. आणि प्रिया पुढे म्हणते आणि हे सगळं कोण करणार, तर जी वात्सल्य आश्रमाचा कारभार चालवते ना ती म्हणजे सायली अर्जुन सुभेदार, असं आता ही प्रिया म्हणत असते. आणि ठरलं तर मग हा बघा नाही ते संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला दिलेला मी दिलेला रिव्ह्यू जर का तुम्हाला आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये ना ही प्रिया म्हणत असते की ह्या सायलीला जी पदवी मिळाली ना तिने सुभेदार म्हणून, त्याला तिचा खूप माज आहे, पण सायली आता फक्त आश्रमच गमावणार नाही तर ती तिची ओळखसुद्धा गमावणार आहे म्हणून. आणि सायलीकडे म्हणत असते आजचा दिवस माझा खूप घाईचा आहे, मला आश्रमात आलेल्या 2 मुलींना जाऊन भेटायचे आणि त्या अगोदर पोलीस स्टेशनला जाऊन ना सगळ्या मुलींची नोंदसुद्धा करायची म्हणून. प्रिया इकडे म्हणत असते की ती मुलगी त्या नातेवाईकासोबत सायलीच्या समोर अगदी राजरोजपणे ना तिच्या नातेवाईकाकडे स्वतःच्या घरी जाणार. नागराज म्हणतो पण त्या पोरीच्या बाबतीत नंतर काय काय घडणार आहे ना, या सगळ्याची गुन्हेगार ठरणार आहे ती म्हणजे सायली अर्जुन सुभेदार, असं म्हणून हे दोघं जण सुद्धा खुश होऊन हसत असतात. तर असा होणार आहे उद्याचा भाग. तर भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.